नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. पिको अय्यर यांचा एक प्रसिद्ध निबंध आहे, व्हाय वी ट्रॅव्हल, म्हणजे आपण प्रवास का करतो. चला, यामागे काय तत्वज्ञान आहे ते थोडं समजून घेऊया. तर अय्यर त्यांच्या निबंधाची सुरुवातच एका जबरदस्त वाक्याने करतात. ते म्हणतात, सुरुवातीला आपण स्वतःला हरवण्यासाठी प्रवास करतो आणि त्यानंतर स्वतःला शोधण्यासाठी. काय कमाल आहे ना, म्हणजे स्वतःला हरवणं आणि मग स्वतःलाच शोधणं, यातच प्रवासाचं सगळं सार दडलेलं आहे असं त्यांना म्हणायचंय. हे एकच वाक्य आपल्याला प्रवासाच्या खोल अर्थाकडे घेऊन जातं. बरं, मग यातला पहिला टप्पा काय आहे? तो म्हणजे स्वतःला हरवणं. आता याचा अर्थ काय तर सोपं आहे. आपलं जे काही ओळखीचं सवयीचं जग आहे ना, त्यापासून दूर जाणं आणि काहीतरी अगदी नवीन शोधणं. आणि हीच गोष्ट जॉर्ज संतयाना याने किती छान शब्दात मांडली आहे. ते म्हणतात की आपल्याला जीवनाची धार तीव्र करण्यासाठी कधीकधी मोकळ्या एकांतात, निरुद्देश भटकण्यात किंवा अगदी एखादा धोका पत्करण्याच्या नैतिक सुट्टीत पळून जाण्याची गरज असते. म्हणजे बघा, प्रवास म्हणजे काय तर आपल्या रोजच्या त्या पठडीबद्ध आयुष्यातून एक ब्रेक घेणं. तो आपल्या सगळ्या पक्क्या समजुतीने एक चॅलेंज देतो आणि आयुष्य एक नव्या नजरेनं बघण्याची संधी देतो. आणि खरं सांगायचं तर यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, ज्या गोष्टी आपल्याला पक्क्या माहितीयेत असं वाटत असतं ना, त्याच गोष्टी एका पूर्णपणे वेगळ्या अँगलनी बघायला मिळतात. म्हणूनच म्हटलंय की प्रवासाचा खरा आनंद म्हणजे आपले सगळे विश्वास, सगळ्या निश्चित गोष्टी, त्या सगळ्या घरीच ठेवून बाहेर पडणं. तर जेव्हा आपण आपल्या ह्या समजुती घरी सोडून येतो, तेव्हा जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. आणि इथेच एक इंटरेस्टिंग फरक समोर येतो, तो म्हणजे पर्यटक आणि प्रवासी यांच्यातला. चला तर मग बघूया काय आहे हा फरक. तर मग पर्यटक आणि प्रवासी या दोघांमध्ये नेमका काय फरक असतो? हा प्रश्न आपल्याला थेट या संकल्पनेच्या मुळाशीच घेऊन जातो. आणि उत्तर अगदी सोपं आहे. बघा, पर्यटक काय करतो, तो तक्रार करतो, अरे यार इथे काहीच माझ्या घरासारखं नाही. याउलट प्रवासी काय म्हणतो, तो कुरकुर करतो, इथे सगळंच बाकीच्या ठिकाणांसारखं आहे. म्हणजे खरा फरक नावाचा नाहीये, तो आहे वृत्तीचा. पर्यटक सगळीकडे आपलं घर शोधतो, पण प्रवासी तो प्रत्येक ठिकाण जसं आहे तसं स्वीकारायला तयार असतो. जे आपले सगळे पूर्वग्रह घरी सोडून येतात ना, त्यांच्यासाठी प्रत्येक जागा ही खरंच नवीन असते. हे किती मस्त आहे ना. म्हणजे प्रवास आपल्याला हेच शिकवतो की ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की जगभर असंच असतं, त्या खरं तर फक्त आपल्यापुरत्या किंवा स्थानिक असतात. म्हणूनच म्हटलं आहे की पासपोर्ट म्हणजे जणू काही कल्चरल रिलेटिव्हिटी नावाच्या क्रॅश कोर्सचा डिप्लोमाच आहे. तो आपल्याला हे वास्तव अगदी आरशासारखं स्पष्ट दाखवतो. आणि मग इथूनच प्रवाशाची एक नवीन भूमिका तयार होते. तो फक्त एक बघणारा, एक दर्शक राहत नाही, तर तो कल्पना आणि संस्कृतीची जी काही जागतिक देवाणघेवाण चालते ना, त्यातला एक महत्त्वाचा दुवा बनतो. अय्यर यासाठी एक खूप सुंदर मेटाफर वापरतात. ते प्रवाशाला वाहक कबुतराची उपमा देतात. विचार करा, प्रवासी म्हणजे जणू एक कबूतर, जो प्रत्येक संस्कृतीला हव्या असलेल्या गोष्टी म्हणजे विचार, कल्पना, अनुभव यांची इकडून तिकडे ने-आण करतो. तो जगाच्या वेगवेगळ्या भागांना जोडणारा एक जिवंत दुवा बनतो. अगदी तसंच काही बंदिस्त किंवा जगापासून तुटलेल्या ठिकाणी हा प्रवासीच बाहेरच्या जगाशी असलेला एकमेव संपर्क असतो. विचार करा, त्यामुळे स्वप्न आणि बातम्या अगदी प्रेमाने पोहोचवण्याची एक मोठी जबाबदारी त्या प्रवासावर येते. बरं, आतापर्यंत आपण बाहेरच्या प्रवासाबद्दल बोललो, पण अय्यर आपल्याला एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातात. ते म्हणतात की खरा प्रवास हा बाहेरच्या जगात नाही, तर तो आपल्या आतमध्ये घडतो. आणि हाच या संपूर्ण निबंधाचा म्हणाना तात्विक गाभा आहे. मार्सेल प्रूस्ट यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, शोधाचा खरा प्रवास नवीन जागा पाहण्यात नसतो, तर नवीन डोळ्यांनी पाहण्यात असतो. किती खरं आहे हे. म्हणजे प्रवासाची सगळ्यात मोठी देणगी म्हणजे नवीन जागा बघणं नाही, तर जगाकडे बघायला नवीन डोळे मिळणं, एक नवीन दृष्टी मिळणं. आणि ह्यासाठी खूप दूर जायची गरज असतेच असं नाही. हे बघा, हेनरी डेव्हिड थोरो, एक महान प्रवास लेखक. त्यांनी सगळ्यात जास्त प्रवास कुठे केला तर कॉनकॉर्डमध्ये, त्यांच्याच गावात. ह्यावरून काय सिद्ध होतं तर खरा प्रवास हा अंतर्मनाचा असतो. सर थॉमस ब्राऊन तर म्हणतात, आपण जे चमत्कार बाहेर शोधतो ते आपण आपल्या आतच घेऊन फिरत असतो. आफ्रिका आणि तिचे चमत्कार आपल्यातच आहेत. म्हणजे काय तर आपण ज्या ठिकाणांच्या शोधात बाहेर पडतो ती आपल्याच आतल्या जगाची प्रतिबिंब असतात. आपण बाहेर जे काही शोधतोय ना, ते खरं तर आधीपासूनच आपल्या आत असतं. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? प्रवास आपल्याला कायमचा कसा बदलतो? तर सोप्पा आहे, तो आपल्याला एका वेगळ्याच, एका उन्नत अशा जागरूकतेच्या अवस्थेत घेऊन जातो. अय्यर म्हणतात की प्रवास हा प्रेमासारखा असतो.
ही एक अशी उन्नत जागरूकतेची अवस्था आहे ज्यात आपण पूर्णपणे सजग असतो, ग्रहणशील असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदलायला तयार असतो. प्रवास आपल्याला जगासाठी आणि स्वतःसाठी पूर्णपणे जागं करतो. आणि ही जी जागृत अवस्था आहे ना, ती मनाला नेहमीच जागा ठेवते. कसं? तर ती आपल्याला ओळखीच्या गोष्टींपासून अनोळखी गोष्टींकडे नेते. आपलं मन त्यामुळे अगदी चपळ राहतं, आपले पूर्वग्रह नष्ट होतात आणि आयुष्याकडे बघण्याची एक हलकी-फुलकी विनोदी दृष्टी येते. आणि म्हणूनच अय्यर म्हणतात की सर्वोत्तम प्रवास सर्वोत्तम प्रेम प्रकरणांप्रमाणे कधीच खऱ्या अर्थाने संपत नाहीत. कारण त्या प्रवासातून मिळालेले अनुभव, त्या आठवणी आणि जगाकडे बघायला मिळालेली ती नवी दृष्टी, ती आपल्यासोबत कायम राहते. तो प्रवास कधीच संपत नाही, तो आपल्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग बनून जातो. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.